सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून याचा जीवित किंवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. या कथेतून कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. ही कथा फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. विवाह सोहळा म्हटलं की सर्वीकडेच धावपळ चालू होती. स्टेजवर नवरा आणि नवरी उभे होते. भटजी मंगलाष्टक म्हणत होते. सर्व लोक नवरदेव नवरीवर अक्षता टाकत होते आणि मंगलाष्टकची शेवटची ओळ म्हटली आणि नवरीने नवरदेवाच्या गळ्यात फुलांचा हार घातला. तर इथे नवरी आहे प्रिया आणि नवरदेव आहे रितेश. प्रियाने जेव्हा रितेशच्या गळ्यात फुलांचा हार घातला तेव्हा चक्क त्याने मान खाली केली फुलांचा हार घालण्यासाठी. या गोष्टीचं प्रियाला नवल वाटले, कारण तिने रितेश बद्दल ऐकलंच तसं होतं. त्याचं असं वागणं पाहून तिला जरा बरं वाटलं. मग रितेशने पण प्रियाच्या गळ्यात फुलांचा हार घातला आणि पुढील पूजेसाठी ब्राह्मणाने दोघांना खाली बसवलं. पाहुणे मंडळींचा जेवणासाठी गडबड गोंधळ सुरू झाला. लग्नासाठी खूप सारी पाहुणे मंडळी आली होती. सर्व पाहुणे मंडळी जेवणाचा आस्वाद घेऊन नवरदेव नवरीला आशीर्वाद देऊन आपापल्या घरी गेले. आता वेळ होती नवरीला नवरदेवाच्या घरी पाठवण्याची, म्हणजे बिदाईची. प्रिया आपल्या वडिलांच्या आणि आईच्या गळ्यात पडून खूप रडली. तिच्या आईला पण फार रडू आले. भाऊही तिच्या गळ्यात पडून रडला. प्रियाने स्वतःला कसंबसं सावरलं आणि ती सासरी आली. सासरी मोठ्या जल्लोषात तिचे स्वागत झाले. लग्नानंतरचे सर्व विधी आवरून सर्व पाहुणे मंडळी आपापल्या रूममध्ये झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजा होती. प्रिया आणि रितेश जोडीने पूजेला बसले. पूजा झाल्यानंतर दोघांनी मोठ्यांचा आशीर्वाद घेतला. सर्वांची जेवण झाली आणि प्रिया तिच्या माहेरी गेली परत मूळसाठी. दुसऱ्या दिवशी प्रियाला घ्यायला सासरकडचे पाहुणे आले. त्यात रितेश आणि त्याचा मोठा भाऊ होता. सर्वांची जेवण झाली आणि प्रिया आपल्या सासरी निघाली. तिला रडू यायला लागले, पण तिच्या आईने तिला समजावलं. प्रियाचा सासरी जाण्याचा प्रवास सुरू झाला. इतकं सगळं झालं पण रितेश एक शब्दानेही तिच्याशी बोलला नाही. घरी आल्यावर तिने सर्वांचा आशीर्वाद घेतला आणि कामाला लागली. आज रितेश आणि प्रियाची लग्नानंतरची पहिली रात्र होती. प्रिया सर्व कामं आवरून रूम मध्ये आली तर रितेश आणि त्याचा मोठा भाऊ बोलत बसले होते. प्रियाला पाहून रितेशचा मोठा भाऊ उठला आणि त्याचा रूम मध्ये गेला. प्रिया रूम मध्ये आली. तिला रितेशने दार बंद करायला सांगितले. प्रिया थोडी घाबरली, पण तिने मनाची तयारी केली आणि दार बंद केले. रितेश तिला बोलला, हे बघ, मला हे लग्न करायचे नव्हते, पण आई वडिलांनी सांगितले म्हणून केले. मला तुझ्यामध्ये काही इंटरेस्ट नाही, तर तू झोपून घे. तू जो विचार केला तसं आज काही होणार नाही. रितेश तसं बोलणं ऐकून प्रिया शॉक झाली, पण ती विचार करू लागली की मी आजच्या रात्रीचा काय विचार केला होता. काहीच विचार नाही केला. मग हे असे का बोलत आहेत. तिला असं विचार करताना पाहून रितेश म्हणाला, मला खाली जमिनीवर झोप लागणार नाही, तर मी कॉटवर झोपतो, तू खाली जमिनीवर झोप. आणि हो, तुला साडीवर अनकम्फर्टेबल वाटत असेल तर तू नाईट ड्रेस घालू शकते. रितेशच्या बोलण्याने प्रिया विचारातून बाहेर आली आणि सरळ बॅग मधून नाईट ड्रेस काढून वॉशरूम मध्ये गेली व ड्रेस बदलून आली. ती येईपर्यंत रितेशने खाली गादी टाकून ठेवली होती. प्रियाने गादीकडे पाहून रितेशला मनातल्या मनात थँक्यू म्हणाली व गादीवर आडवी झाली. पडल्या पडल्या तिला झोप लागली, कारण माहेरून आल्यापासून कामच करत होती. इतकं काम करण्याची तिला सवय नव्हती. थकून गेली होती बिचारी, म्हणून लगेच झोपून गेली. पण इकडे रितेशला काही झोप येत नव्हती. तो विचार करत होता, लग्न तर करून घेतलं, पण आता पुढे काय. हिला पण सांगितलं की आपल्यात काही होणार नाही, पण अजून असे किती दिवस चालणार. काहीतरी मार्ग काढावाच लागेल. तसंही मोनिकाचं लग्न झालं आहे. आता कोणासाठी जगायचं, कोणासाठी पैसे कमवायचे. पण नाही, असा विचार करून चालणार नाही. तिच्या बापाला धडा शिकवायलाच हवा. त्याच्यापेक्षा श्रीमंत होऊन त्याला त्याची शिक्षा द्यायचीच. मोनिका ही रितेश
मोनिका ही रितेशची एक्स गर्लफ्रेंड आणि तिचं मागच्या महिन्यात लग्न झालं. रितेश गेला होता तिच्या वडिलांकडे तिचा हात मागायला, पण त्यांनी त्याला हाकलून दिले व म्हणाले, मला गरीबाच्या घरात मुलगी नाही द्यायची. त्याचा असा अपमान त्याला सहन झाला नाही. त्याने त्या दिवशी ठरवलं, ह्यांच्यापेक्षा श्रीमंत होऊन दाखवायचं आणि मग यांना धडा शिकवायचा. पण घरातले मागे लागले म्हणून त्याने प्रियाशी लग्न केलं. पण तो त्याचं ध्येय विसरला नाही आणि मोनिकाला पण विसरला नाही. विचार करता करता रितेशला झोप लागली. सकाळी उठला तर समोर प्रिया दिसली. ती नुकतीच अंघोळ करून आली होती व आरशात बघून केस विंचरत होती. तिचे लक्ष नव्हते, पण रितेश तिच्याकडे एकटक बघत होता. खूप फ्रेश वाटत होती ती. दिसायला खूप सुंदर नव्हती, ॲव्हरेज होती, पण गोरी पान आणि तिच्या शरीराचा आकार पण आकर्षक होता. जिथे चढ उतार हवे तिथे होते. तिने छान सिल्क मधली नेव्ही ब्लू कलरची साडी घातली होती. प्रियाला जाणवलं की रितेश तिच्याकडे बघतो आहे. तिने मागे वळून बघितलं, पाहिले तर तो खरंच तिच्याकडे बघत होता. रितेश लगेच उठला आणि फ्रेश व्हायला वॉशरूम मध्ये गेला. प्रिया मनातल्या मनात बोलली, ह्यांना काय झालं? काल स्वतःच बोलले की मला तुझ्यामध्ये इंटरेस्ट नाही, मग आता का असे बघत होते? तिने मनातले विचार झटकले आणि किचन मध्ये गेली. सासूबाई अजून आल्या नव्हत्या किचन मध्ये. तिने चहा ठेवला. तेवढ्यात सासूबाई आल्या. त्यांनी तिला नाश्ता बनवायला सांगितले. तिने नाश्ता बनवून डायनिंग टेबलवर ठेवला आणि तिने स्वतः चहा घेतला. घरातले सर्वजण नाश्ता करण्यासाठी डायनिंग टेबलवर जमा झाले. प्रियाने सर्वांना नाश्ता वाढला. सर्वजण नाश्ता करत होते. रितेशचा मोठा भाऊ दादा रितेशला म्हणाला, मग कुठे जातो आहेस हनीमूनला? दादाचे असे वाक्य ऐकून रितेशचा घास घशात अडकला. बिचारी प्रिया तर खाली बघत एका ठिकाणी उभी राहिली. रितेश म्हणाला, नाही, कुठेच जात नाही आहे. उद्या मला ऑफिस जॉईन करायचे आहे. ऑफिस मधून फोन आला होता. लवकरात लवकर जॉईन व्हायला सांगितले आहे. रितेशच्या अशा बोलण्यावर कोणीच काही बोलले नाही, पण दादाला वाईट वाटलं. दादाने मनातल्या मनात ठरवलं, कसं जात नाही हनीमूनला, बघतोच मी. नाश्ता करून रितेश बाहेर निघून गेला. प्रियाने तिचे कामं आवरली व आपल्या रूम मध्ये आली. तिने तिचे कपडे बॅग मधून काढून कपाटात लावले. तसं रितेश तिला सांगून गेला होता की अर्ध्या कपाटात तुझे कपडे ठेव. बेडरूम आवरून झाल्यावर प्रिया बेडवर बसली आणि रूमचं निरीक्षण करू लागली. रूम मध्ये रितेशचे काही फोटो फ्रेम करून लावलेले होते. प्रिया विचार करू लागली की दिसायला तर छान आहेत, जॉबही चांगला आहे, पैसेही भरपूर कमवतात. यांनी का म्हणून अरेंज मॅरेज केलं असेल? यांना गर्लफ्रेंड नसेल का? बहुतेक असावी, म्हणून तर मला बोलले आपल्यामध्ये काही होणार नाही. जाऊ दे ना, मी पण काय विचार करते आहे. मलाही बरंच आहे. नवरा बायको सारखं काही होणार नसेल तर मलाही इंटरेस्ट नाही का. मी तर फक्त पप्पांच्या इच्छेसाठी लग्न केलं. नाहीतरी माझा तर पुरुष जातीवर विश्वासच राहिला नाही. आज एकी बरोबर तर उद्या दुसरी बरोबर असे असतात पुरुष. फक्त काही पुरुष वगळता. मलाही लवकर शिक्षण पूर्ण करून जॉब करायचा आहे, स्वावलंबी व्हायचे आहे. तर पुढील भागात बघू की प्रिया का लग्नात इंटरेस्ट नाही. असं काय घडलं आहे तिच्या लाईफ मध्ये? रितेश आणि प्रियाचे सूत जुळेल का? काय होईल त्यांच्या नात्याचं? जाणून घेऊया पुढील भागात.